नमस्कार. 21व्या शतकातील गर्भसंस्कार कोर्समध्ये मी अलका शिंदे आपलं मनपूर्वक स्वागत करते. मागील सेशनमध्ये आपण मनाची ताकद पाहिली, मनाची ओळख पाहिली. आज आपण मनाचे कार्य कसे चालते हे बघणार आहोत. आपण जेवतो. जेवल्यानंतर झोपावीशी वाटते आणि आपण काही क्षणातच झोपतो. तसेच दिवसभर काम केल्यानंतर रात्री आपल्याला अंथरुणावर पडल्याबरोबर झोप लागते. हे असे केव्हा होते? जेव्हा आपल्या डोक्यातील विचार बंद होतात, त्यावेळी आपल्याला झोप लागते. आपल्याला जाग केव्हा येते? ज्यावेळी आपल्या मनामध्ये विचार सुरू होतात, त्यावेळेला आपल्याला जाग येते. म्हणजे विचारांचे चक्र हे जागेपणी चालू असते. याचा अर्थ असा की बहिर्मनाचे कार्य हे जागृत अवस्थेत चालू असते. बहिर्मन म्हणजेच कॉन्शियस माइंड. मग हे बहिर्मन अतिशय कॉन्शियसली काम करते. म्हणजे विचारपूर्वक, लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक असे काम करते. उदाहरणार्थ, तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात. मी काय सांगत आहे हे तुम्ही अतिशय लक्षपूर्वक ऐकत आहात आणि मी सुद्धा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने एक एक पॉइंट समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हेच आपलं बहिर्मन आहे. गर्भावस्थेमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे? आपण आहार चांगला घेतो का? औषध वेळेवर घेतो का? आपल्या बाळासाठी आपण आपल्या शरीराला व्यवस्थित सांभाळतो का? सांभाळून चालतो का? प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो का? हे कोण करतं? तर आपलं बहिर्मन करत असतं. बहिर्मन निर्णय देखील घेत असतं. म्हणजे तुम्ही गर्भसंस्काराविषयी विचार केला, आपल्या बाळाच्या भवितव्याविषयी विचार केला आणि निर्णय घेतला. म्हणूनच तुम्ही या कोर्समध्ये आलात, बरोबर? म्हणजे तुमचा निर्णय हा तुमच्या बहिर्मनाने घेतला आहे, कॉन्शियस माइंडने घेतला आहे. असं हे बहिर्मन, असं हे कॉन्शियस माइंड प्लॅनिंग करत असतं. तुम्हाला उठल्याबरोबर काय करायचं आहे, आज दिवसभरात कोणकोणती कामं करायची आहेत, संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, कोणती भाजी करायची आहे, अशा प्रकारे निर्णय घेण्याचं काम कॉन्शियस माइंड करतं, प्लॅनिंग करायचं काम कॉन्शियस माइंड करतं. एखादं काम आपल्याला अतिशय मनापासून करायचं असेल, एखादी गोष्ट आपल्याला मनापासून शिकायची असेल, तर ती आपण अतिशय लक्षपूर्वक करतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण स्वयंपाक करायला शिकलो. स्वयंपाकामध्ये पोळी शिकायचा प्रयत्न केला. पोळी शिकताना आपल्याला लगेच पोळी आली का हो? नाही. आपण आई कशी पोळी बनवते, अगदी लक्षपूर्वक पाहिलं. सुरुवातीला आपण वाकड्या तिकड्या नकाशे बनवले. त्यानंतर हळूहळू 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 प्रयत्न करून आपल्याला गोल पोळी जमायला लागली. बरोबर ना? म्हणजेच सतत 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 केल्यामुळे काय झालं? ती गोष्ट आपल्या अंतर्मनामध्ये पोहोचली आणि मग आपल्याला त्याची सवय झाली, प्रॅक्टिस झाली आणि मग आपल्याला छान पोळी जमली. तसंच बालपणी आपण सायकल शिकलो. सायकल शिकताना आपल्या आई-वडिलांनी आपल्याला सपोर्ट केला. आपण पडलो, उठलो, पडलो. सुरुवातीला आपल्याला सायकल जमली नाही. त्यानंतर हळू-हळू, हळूहळू आपण प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला सायकल छान जमायला लागली. काही दिवसानंतर मात्र हँडल न पकडता इकडे-तिकडे बघता-बघता सुद्धा आपण सायकल चालवली होती. बरोबर ना? याचा अर्थ असा की बहिर्मनामध्ये जी गोष्ट सतत सतत चालते, आपण त्याची प्रॅक्टिस करतो आणि मग ती गोष्ट आपल्या अंतर्मनामध्ये पोहोचते. त्याची सवय होते आणि मग ते प्रत्यक्षात उतरतं. अशा प्रकारे बहिर्मनाचं कार्य आहे. बहिर्मन म्हणजेच कॉन्शियस माइंड हे बाहेरील जगाशी पंचेंद्रियांमार्फत जोडलेले असते. कान, नाक, डोळे, त्वचा, जीभ यांच्या मार्फत स्क्रीनवर बघत आहात. तुमच्या डोळ्यांनी बघत आहात. हा व्हिडिओ तुमच्या कानाने ऐकत आहात आणि ते ज्ञान ग्रहण करत आहात. त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करणार आहात. म्हणजे कॉन्शियस माइंड हे ज्ञान ग्रहण करण्याचे काम करते. अशा प्रकारे कॉन्शियस माइंडचे काम चालू असते, बहिर्मनाचे काम चालू असते. आता आपण अंतर्मनाचे कार्य पाहूया. मागील व्हिडिओत तुम्हाला सांगितले की अंतर्मन हे 90% काम करत असते
अंतर्मन हे अतिशय बलाढ्य असते, शक्तिशाली असते, परंतु त्याला खरं काय खोटं काय हे समजत नाही. जेव्हा बहिर्मन त्याच्याकडे निर्णय घेऊन ती माहिती पुरविते, त्यावर विश्वास ठेवून मग त्यावर ते काम करत असते. तर मग आपल्याला ह्या प्रेग्नन्सी प्रवासामध्ये प्रत्येक गोष्ट बहिर्मनाकडून अंतर्मनाकडे पोहोचवायची आहे आणि अंतर्मनामार्फत प्रत्येक गोष्टीचा आनंद मिळवायचा आहे. प्रत्येक गोष्ट आपल्याला साध्य करायची आहे. बहिर्मन ज्ञानेंद्रियाच्या मार्फत या जगातील माहिती गोळा करतं, आत्मसात करतं, ते अंतर्मनापर्यंत पोहोचवितं आणि अंतर्मन ही सर्व माहिती साठवून ठेवण्याचं काम करतं. बघा, बालपणापासून तर आतापर्यंत आपल्या मनामध्ये कितीतरी माहिती साठवलेली आहे, बरोबर ना? आपण आपल्या बालपणी एक गाणं शिकलेलो आहोत. एरे एरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. बरोबर ना? हे गाणं आता सुद्धा आपल्याला कसं काय आठवलं? बघा, एक शब्द आठवला, त्या पुढचा आठवला. एक वाक्य आठवलं, आपण थोडा पॉज घेतला, त्यानंतर पुढचं सुद्धा वाक्य आपल्याला आठवलं. एरे एरे पावसा, थांबलो आपण, तुला देतो पैसा. म्हणजे पहिल्या वाक्यानंतर आपण डिमांड केली, त्यानंतर आपल्याला लगेच दुसरं वाक्य आठवलं. म्हणजेच जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा आपले सबकॉन्शियस माइंड आपल्याला ती माहिती पुरवित असते. ही कविता आपण कधी शिकलो होतो? आपल्या बालपणी. आपल्या अंतर्मनामध्ये ती साठवलेली होती, स्टोअर होती. जेव्हा मी तुमच्या पुढे ती सादर करण्याचे ठरवले, म्हणजे बहिर्मनाने अंतर्मनाकडे मागणी केली. मी जेव्हा निर्णय घेतला तेव्हा अंतर्मनाने तिचा लगेच पुरवठा केला. या सर्व गोष्टी तात्काळ घडतात, पटापट घडतात, लगेच पुरवठा केला जातो. हे इतक्या दिवसाचं ज्ञान अंतर्मन हे आपल्यामध्ये साठवून ठेवतं. इतकं हे पॉवरफुल आहे. मग हे इतकं पॉवरफुल असून देखील ते स्वतः निर्णय घेत नाही. बहिर्मन ज्या क्रिया करील त्याला ते प्रतिक्रिया देण्याचं काम करतं. मग त्याचा जो पॉवर आहे, त्याची जी शक्ती आहे, त्याचा उपयोग करून घेणे आपल्यासाठी खूप गरजेचे आहे. म्हणजे आपल्याला हवा तसा बाळ प्राप्त करण्यासाठी आपल्याला या अंतर्मनाचा उपयोग करून घ्यायचा आहे. तो कसा? तर आपल्या बहिर्मनाद्वारे. कारण बहिर्मनाने निर्णय घेतला, जाणीवपूर्वक प्रयत्न केले, तरच आपण त्याचा फायदा घेऊ शकणार आहोत. म्हणून बहिर्मन 10% काम करीत असले ना, तरी ते अत्यंत महत्वाचे करते. तुम्ही हा व्हिडिओ कॉन्शियसली बघत असाल तर तुमच्या नक्कीच लक्षात आले असेल की या दोन्ही मनाचे कार्य कसे चालते. तर मैत्रिणींनो, या कार्यशाळेत जेवढ्या काही ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या अतिशय जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, लक्षपूर्वक, प्रयत्नपूर्वक करा आणि या प्रेग्नन्सीमध्ये आपल्या सबकॉन्शियस माइंडचा फायदा करून घ्या. कारण फायदा करून घेणे हे सगळं काही तुमच्याच हातात आहे. त्यासाठी ऍक्शन घ्या. थँक्यू सो मच अँड टेक केअर.